जॉब असल्याने मी कधी आमच्या शेतीकडे लक्ष देत नव्हतो. मोठा जॉब असल्याने मी कधी आमच्या शेतीकडे लक्ष देत नव्हतो. पण लहानपणापासून मला शेतीची आवड होती. नंतर मी जॉब सोडून माझा स्वतःचा बिझनेस चालू केला, त्यामुळे आता मला मोकळा वेळ मिळत होता. त्यामुळे मी आठवड्यातून एक दिवस गावाकडे चक्कर मारून शेतीकडे लक्ष द्यायला लागलो. इतके वर्षे आमचे शेत हे माझे काका आणि त्यांचा मुलगा सांभाळत होता. माझ्या दर आठवड्याला तिथे जाण्यामुळे पहिले तर ते खुश होते, पण नंतर मी जास्त लक्ष घालून त्यांच्याकडून जेव्हा खूप काम करून घेऊ लागलो तेव्हा मात्र ते मला टाळायला लागले. ते काहीतरी बहाणा करून मी जाणार त्या दिवशी बाहेरगावी जायला लागले. मला त्याचा काहीच फरक पडत नव्हता. मी न चुकता तर आठवड्याला जाऊन तिथे माझे काम चालू केले. मी शनिवारी काकाच्या मुलाला फोन करून उद्या येणार असे सांगितले. त्याने नेहमीप्रमाणे फोन करून तालुक्याला जाणार असे सांगितले. मी रविवारी सकाळी माझी कार घेऊन शेतात निघालो. 2 तास प्रवास करून गावाजवळ आलो असता अचानक माझा फोन वाजला. तो फोन माझ्या काकाच्या सुनेचा म्हणजे माझ्या वहिनीचा होता. आमच्या गावातील घरापासून शेत बरेच लांब होते आणि आज घरी कोणी नसल्याने वहिनी मला म्हणाल्या की तुम्ही शेतात जाणार असाल तर मलाही तुमच्या सोबत घेऊन चला, म्हणजे मला पायी चालावे लागणार नाही. मी कार घराकडे वळवली आणि वहिनींना सोबत घेऊन शेतात निघालो. वहिनी ह्या माझ्यापेक्षा वयाने 5-6 वर्ष मोठ्या होत्या. आम्ही दोघे शेतात पोहोचलो आणि आपापल्या कामाला लागलो. 2-3 तास असेच गेले. गावाकडे शेतात टॉयलेटची वगैरे व्यवस्था नसल्यामुळे मी उसाच्या बाजूलाच लघवी करायला लागलो. खूप वेळ बाथरूम न गेल्यामुळे माझा दाटून आला होता. मी सुरू करताच अचानक उसामधून वहिनी समोर आल्या. कामामध्ये व्यस्त असल्यामुळे वहिनी कुठे गेल्या होत्या याकडे माझे लक्षच नव्हते. मला जोराची लघवी आल्याने प्रेशरमुळे मी डोळे बंद करून आधी लघवी करत होतो आणि डोळे उघडताच माझ्या काही फुटांवर वहिनी मला उसातून बाहेर येताना दिसल्या. त्या क्षणी काय करावे हे आम्हा दोघांनाही कळाले नाही, पण प्रेशरमुळे मला थांबवता येत नव्हते आणि मी पण पावलवाटवर उभा असल्याने आणि दोन्ही बाजूने ऊस असल्याने वहिनींना पण समोर चालत येण्याशिवाय पर्याय नव्हता. खूपच विचित्र परिस्थिती निर्माण झाली होती तिथे. पहिले वहिनी मान खाली घालून चालायला लागल्या आणि नंतर अचानक त्यावर बघत चालायला लागल्या. वहिनी माझ्या बाजूने चालत मागे गेल्या तरीही माझी झाली नव्हती. मला आता खूपच लाज वाटायला लागली. वहिनी चालत शेतातील घरात गेल्या आणि आमच्या दोघांचा डब्बा घेऊन आंब्याच्या झाडाखाली येऊन बसल्या. मला तर आता वहिनी समोर जाण्याचे सुद्धा लाज वाटत होती, पण शेवटी मी नजर खाली करून वहिनी समोर जाऊन बसलो. आम्ही एकमेकांसोबत जास्त न बोलता पटपट जेवण करून घेतले. ऊन वाढल्यामुळे मी आता रूममध्ये थोडा वेळ आराम करत होतो. तेवढ्यात मला रूमच्या मागून सू असा आवाज आला. खिडकीत जाऊन बघितले असता मला घराच्या मागील बाजूला मला पाठमोऱ्या वहिनी बाथरूम करताना दिसल्या. खिडकीतून मला फक्त वहिनीच्या व्यक्तिमत्वाचा खालचा थोडा भाग आणि त्यांची जमिनीवर पडणारी धार दिसत होती. अचानक हे दिसल्याने पहिले तर मी मागे हटलो. ती माझ्या चुलत भावाची बायको असल्याने मला लाज वाटली, पण काही क्षणात मी परत खिडकीत जाऊन आता वहिनींकडे विचित्र नजरेने बघायला लागलो. वहिनींना पण बहुतेक खूप जोराची आली होती. झाल्यावर वहिनी उभ्या राहिल्या आणि मला त्यांचे पूर्ण व्यक्तिमत्व मागून दिसले. आता माझ्या मनात एक वेगळीच भावना दाटून आली आणि मी हतबल करू लागलो. वहिनी तिथून निघून गेल्या आणि मी पलंगावर बसलो, पण माझे विचित्र मन मला आता स्वस्थ बसू देत नव्हते. मला चाळे करायला खूप आवडतात, त्यामुळे मी उठलो आणि वहिनींनी जिथे बाथरूम केली त्या जागेवर जाऊन वास घेण्याचा प्रयत्न करू लागलो. मी 2 मिनिट तो वास तसाच घेत होतो, पण माझे दुर्दैव असे की मी खाली मान घालून वास घेत असताना अचानक समोर वहिनी येऊन उभे राहिल्या. वहिनी काहीच न बोलता रूममध्ये चालल्या गेल्या. मी पण वहिनीच्या मागे मागे रूममध्ये गेलो आणि वहिनींना सॉरी बोलू लागलो, पण वहिनी काहीच उत्तर देत नव्हत्या. मला वाटले वहिनी आता हे सर्वांना सांगणार आणि माझी आयुष्यभराची इज्जत चालल्या जाणार. मी आता नाराज होऊन परत जायला निघालो. तेवढ्यात वहिनींनी मला आवाज देऊन बोलवले आणि विचारले, भाऊजी तुम्ही असे काय करत होता मागे? मग मी वहिनींना म्हणालो, मी खोटं नाही बोलू शकत, मी जे सत्य आहे ते सांगितले आणि मी किती गोंधळलो आहे हे सुद्धा वहिनींना मी खाली मान घालून सांगितले. वहिनी म्हणाल्या, ठीक आहे, हे फक्त आपल्या दोघांमध्ये राहील, ही गोष्ट मी कोणाला सांगणार नाही. ऐकून मला खूप छान वाटले. नंतर वहिनींनी मला विचारले की भाऊजी मला तुम्हाला 2 प्रश्न विचारायचे आहेत. पण मी म्हणालो, विचारा ना वहिनी, त्यात काय? वहिनी मला म्हणाल्या की तुम्ही बाथरूम करत असताना माझे लक्ष अचानक तुमच्या तिथे गेले होते. तुमचा इतका मोठा कसा काय आहे? मी आजपर्यंत इतका मोठा कधीच कोणाचा बघितलेला नाहीये. दुसरा प्रश्न असा की थोड्या वेळा खाली वास घेऊन तुम्हाला कसली मज्जा येत होती?
मी वहिनींची परमिशन घेतली की हे थोडे वेगळ्या शब्दात तुम्हाला समजावून सांगावे लागेल. वहिनीने होकार दिल्यानंतर मी सांगितले की वहिनी माझा खरं तर यापेक्षा पण मोठा आहे. तुम्ही जेव्हा मला बघितले तेव्हा तर तो झोपलेला होता. जेव्हा मी माझ्या बायकोसोबत सुंदर वेळ घालवतो तेव्हा तर तो यापेक्षाही मोठा असतो. हे ऐकून वहिनीच्या चेहऱ्यावर आश्चर्य दाटून आले. मी दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर दिले की वहिनी लहानपणापासून माझ्यात खूप उष्णता आणि समजूतदारपणा आहे. मी याहीपेक्षा जास्त भयंकर चाळे नेहमी घरी करत असतो. वहिनीच्या मनात आता बरीच उत्सुकता जाणवत होती. तेवढ्यात वहिनींना माझ्या चुलत भावाचा फोन आला आणि त्याने सांगितले की आज तो परत येणार नाहीये. मग वहिनी आणि आमच्या बऱ्याच वेळ गप्पा चालल्या. मग वहिनी अचानक मला म्हटल्या, भाऊजी तुम्ही आत्ता जसे म्हणाले तसे खरंच तुमचा तो खूप मोठा आहे का? मी म्हणालो हो ना वहिनी, भाऊचा नाही काही का मोठा? त्यावर वहिनी म्हणाल्या त्याच्या अर्धाही नाही त्यांचा. मग वहिनी मला म्हणाल्या की भाऊजी आता आपण इतके सर्व बोललोच आहे तर मी अजून एक विचारू का तुम्हाला? प्लीज मला तुमचा दाखवता का? आणि तसे पण मी आज दुपारी एकदा तुमचा बघितलाच आहे त्यामुळे आता मला लाजही नाही वाटणार. मी मनातल्या मनात खूप खुश झालो. पण मी यात एक चान्स मारण्याचा ठरविला. मी वहिनींना म्हणालो ठीक आहे वहिनी दरवाजा लावून या तुम्ही इथे. वहिनी दरवाजा लावेपर्यंत मी पलंगावर झोपलो. एक क्षण माझ्या डोक्यात एक असा विचार आला की मी हे जे करत आहे ते चुकीचे आहे. शीला वहिनी जरी माझ्या चुलत वहिनी असल्या तरी शेवटी ती माझ्या चुलत भावाची बायको होती. त्यामुळे मला वाटले की मी चुकीचा वागत आहे. मी वहिनींना म्हणालो वहिनी थांबा एक मिनिट. मी वहिनींना म्हणालो वहिनी सॉरी चुकून मी तुम्हाला बाथरूम करताना बघितले आणि तिथे जाऊन वास घेतला आणि आता पण मी तुम्हाला माझे अस्तित्व दाखवत आहे. तुम्ही माझ्या वहिनी आहेत आणि दीर भावजाईच्या नात्यामध्ये असे वागणे हे चुकीचे आहे, मला क्षमा करा. मी खरंच चुकीचे वागलो. वहिनी आता माझ्याकडे बघून हसायला लागल्या. मला कळलेच नाही की त्या का हसत आहेत. वहिनी म्हणाल्या भाऊजी किती विचार करतात तुम्ही. तुम्ही जर माझे सख्खे दीर असते तरी पण मला काहीच वाटले नसते. भाऊजी मी खरं सांगते तुम्हाला, हे मला जवळ सुद्धा घेत नाही कधी प्रेमाने. नेहमी ओरडून बोलतात आणि वाईट वागतात. मला खूप सुंदर वेळ घालवण्याची इच्छा होते रात्री पण हे मला हात सुद्धा लावत नाही आणि जीवनात रंग भरायच्या आधीच शांत होऊन जातो. त्यामुळे तुम्हाला आज बघून मला खूप छान वाटले होते. आता तुम्ही जे बोलले त्यामुळे माझ्या मनात तुमच्याबद्दल अजून आदर आणि प्रेम निर्माण झाले आहे. तुम्ही पाहिजे तर आता माझ्या जीवनात रंग भरू शकले असते पण तुम्ही आपल्या नात्याचा विचार करून थांबले. वहिनी दिसायला खूप सुंदर आणि गोऱ्या होत्या. आता मी स्वतःला रोखण्यात अपयशी ठरत होतो, पण मी मनातून ठरवले होते की त्या जे करतील ते त्यांना करू द्यायचे. मी फक्त त्यांना प्रतिसाद देत गेलो. पण मी ठरवले होते की आमच्याकडे वेळ भरपूर आहे त्यामुळे वहिनी जशा करतील तसेच सर्व होऊ देऊ. 15 मिनिटांनंतर वहिनी आता बेडवरून उठल्या आणि जायला निघाल्या. मला आश्चर्य वाटले की वहिनी जात का आहेत. मी त्यांना कारण विचारले असता त्यांनी बाथरूमला जाऊन येते असा इशारा केला. मग मी वहिनींना थांबवले आणि वहिनीला रिक्वेस्ट केली की वहिनी मला तुम्हाला समोरून बघायचे आहे. वहिनी मला लाजत नाही म्हणाल्या आणि बाहेर गेल्या. मी बेडवरून उठलो पटकन आणि वहिनीच्या मागोमाग निघालो. वहिनी घराच्या मागे जाऊन बसणारच तेवढ्यात मी तिथे जाऊन उभा राहिलो. तर वहिनी मला म्हणाल्या भाऊजी प्लीज नको ना, तुम्ही जा ना घरात. एकूण मी खूप नाराज झालो. घरात आल्यावर मी मागच्या खिडकीत जाऊन बघण्याचा विचार केला, पण खरं तर मला वहिनींचा खूप राग आला होता त्यामुळे मी खिडकीत न जाता बेडवर जाऊन झोपून राहिलो. वहिनी घरात आल्या आणि म्हणाल्या भाऊजी जर मी तुमच्यासमोर बसले असते तर मला झालीच नसती. आणि माझे पोट खूप फुगले होते. पोटात दुखायला लागले होते माझे. पण माझा राग काही केल्या जात नव्हता. मी दुसरीकडे पाठ फिरवून मोबाईलमध्ये बघत बसलो. वहिनींना ते कळाले. वहिनीने दाराची कडी आतून उघडली आणि मला म्हणाल्या मी उसात जात आहे. जाताना मी दरवाजाकडे बघितले असता वहिनींनी हातात गोधडी घेतलेली होती. वहिनी गेल्यावर 2 मिनिटात मला वाटले एकदा जाऊन बघावे तरी वहिनींनी गोधडी का आणि कुठे नेली, म्हणून मग मी चालत शेतात उसात गेलो. मी गेलो तेव्हा वहिनी शेतात काम करत होत्या आणि गोधडी एका बाजूला पडलेली होती. मी गोधडी उचलून जमिनीवर अंथरली आणि नंतर वहिनीजवळ जाऊन उभा राहिलो. वहिनी म्हणाल्या गेला का तुमचा राग? मी तुम्हाला आतमध्ये यासाठी नको म्हणत होते की माझी इच्छा होती की आज आपण मोकळ्यात भेटावे. ऐकून मला खूप छान वाटले. वहिनी खूप छान रिस्पॉन्स देत होत्या. मी हळूहळू वहिनींना गोधडीकडे घेऊन गेलो. तेव्हा वहिनींनी मला परत अडवले. मी रागातच वहिनींना विचारले वहिनी आता काय झाले, तुम्ही तर म्हणल्या होत्या की तुम्हाला मला शेतात मोकळे भेटायचे होते म्हणून. मग वहिनी म्हणाल्या मी भेटायचे म्हणाले होते फक्त. असे म्हणत मला वहिनींनी खाली गोधडीवर ढकलले.
मला काही कळतच नव्हते की वहिनी अशा का वागत आहेत. आता मी रागात उठणार तेवढ्यात वहिनींनी माझा हात पकडून मला थांबवले. वहिनी म्हणाल्या, भाऊजी ऐका तर मी काय म्हणते आधी. वहिनी म्हणाल्या, भाऊजी तुम्ही दर आठवड्याला इथे येतात तर आपण आज पहिल्या दिवशी सर्व काही केले तर इतकी मजा नाही येणार, आपण तर आठवड्याला हळूहळू एक एक स्टेप पुढे जाऊ. हे ऐकून मला पण खूप चांगले वाटले, कारण की मला सुद्धा स्लो मध्येच मजा येते हळूहळू एक एक पार्ट एन्जॉय करत अनुभव घ्यायला. मी आता एक एक पार्ट एन्जॉय करू लागलो. त्यामुळे वहिनीच्या व्यक्तिमत्वाचा भाग थोडा बाहेर आला होता, कारण की मला कळून चुकले होते की त्यांच्या आतली अस्वस्थता वाढवणे गरजेचे होते. आता मी तिच्या जीवनात तोंडाने रंग भरायला सुरुवात केली. 2 मिनिट त्या डोळे बंद करून आनंद घेत होत्या. नंतर त्या म्हणाल्या, भाऊजी तुम्ही हे काय केले, आजपर्यंत असे सुंदर वेळ मला कधीच भेटले नव्हते. मग मी वहिनींना सांगितले की सर्वांना खरे आनंद यातच मिळते, आणि मला माहीत आहे की भाऊने तुम्हाला असे कधीच केलेले नसेल. मग वहिनी म्हणाल्या, हे तर सोडा, ते मला साधं जवळ सुद्धा घेत नाही. मी वहिनींना म्हणालो, तुमचे समाधान तर झाले पण माझे कसे. वहिनी काही बोलणार तेवढ्यात मी त्यांना म्हणालो, तुम्ही म्हणतात ते मला मान्य आहे, पण माझ्याकडे सुंदर वेळ अनुभवाच्या खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत. मी दरवेळेस तुम्हाला नवीन पद्धतीने मध्ये मजा देत राहील, हे माझे प्रॉमिस आहे. हे ऐकून वहिनी खुश झाल्या. मी वहिनींना म्हणालो, तर यापेक्षा जास्त मज्जा मी तुम्हाला आता देणार आहे. वहिनी म्हणाल्या, ठीक आहे चला मग खोलीत. मी म्हणालो, नको वहिनी, इथे शेतातच अनुभव घेऊ, कारण की आजपर्यंत मी उघड्यात कधीच कुणाच्या जीवनात रंग भरला नाहीये. असे बोलून मी वहिनीच्या जीवनात सुंदर वेळ घालवू लागलो. 10 ते 15 मिनिट झाल्यानंतर मी वहिनीच्या जीवनात रंगाच्या पिचकाऱ्या सोडल्या. नंतर थोड्या वेळाने आम्ही उठलो. वहिनी हौदावर गेल्या आणि त्यांनी व्यक्तिमत्व स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. आता आम्ही दोघे कारमध्ये बसून जाण्यास निघालो. आम्ही कारमध्ये बसणार इतक्यात वहिनी म्हणाल्या, भाऊजी तसे पण आज घरी कोणीच नाहीये. मी घरी थांबले काय आणि शेतात थांबले काय कोणालाच काही समजणार नाही. तर आपण दोघे आज रात्री शेतातच मुक्काम करू आणि रात्रभर दोघं मिळून काही सुंदर वेळ घालवू. एकूण मला खूप छान वाटले आणि मी खुश झालो. वहिनींचे शब्द कानात घुमले आणि माझ्या मनात एक वेगळाच आनंद दाटून आला. संधी अनपेक्षित होती, पण क्षण खूप खास वाटत होता. मी मुख होऊन त्यांच्याकडे पाहत राहिलो. त्यांच्या डोळ्यात एक वेगळेच तेज होते, जणू चंद्राच्या प्रकाशाने ते अधिकच लखलखत होते. मग काय म्हणताय भाऊजी, त्या हसून म्हणाल्या. तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण शेतात राहायचं म्हणजे थोडा धोका नाही का? मी सहज विचारलं. आत्ता कोणीच नाही इथं, शेत शांत आहे, चंद्रप्रकाश अंगणात पडलाय आणि गार वारा सुटलाय, तुम्ही घाबरू नका, त्या हलक्या हसत म्हणाल्या. त्यांनी आधीच सगळ्या गोष्टींचा विचार केला होता, त्यामुळे मी जास्त काही बोललो नाही. आम्ही गाडीतून काही आवश्यक सामान घेतलं आणि शेताच्या झोपडीत गेलो. शेतामधली झोपडी खूप साधी होती. आज जाताच एक वेगळेच समाधान वाटले. वहिनी अगदी सहजतेने वागत होत्या, जणू हे आधीच ठरलं होतं. त्या एक बाजूला बसल्या आणि मी दुसऱ्या. काही वेळ शांतता होती, फक्त रातकिड्यांचा आवाज आणि वाऱ्याच्या झुळुकीने पडदा हळूच हलायचा. रात्र खूप सुंदर आहे, नाही का? त्यांनी मला विचारलं. हो, खूप वेगळी आणि आठवणीत राहणारी, मी हसून म्हणालो. त्यांनी हलकेच समोर पाहिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक गोडसं हसू उमटलं. त्या शांत स्वभावाने बोलत होत्या, पण त्यांच्या डोळ्यात वेगळंच काहीतरी होतं, एक ओढ, एक भावना, जी शब्दांत सांगता येणं कठीण होतं. त्या लहानशा जागेतही एक उबदारपणा होता. बाहेर गारठा वाढत होता आणि त्यामुळे आम्ही दोघंही एका उबदार शालीखाली बसलो. कधी कधी काही क्षण फक्त अनुभवायचे असतात, त्यांच्यावर फार विचार करू नये, त्या मंद स्वरात म्हणाल्या. मी काहीच बोलू शकलो नाही. त्या रात्रभर सोबतीला होत्या आणि त्या क्षणांमध्ये शब्दांची गरजच नव्हती. रात्र सरली पण आठवणी कायम राहिल्या. पहाटेच्या गार वाऱ्यात आम्ही दोघं शांत बसलो होतो. निघण्याची वेळ जवळ आली होती, पण त्या रात्रीच्या आठवणी मनात खोलवर कोरल्या गेल्या. वहिनींनी एकदा माझ्याकडे पाहिलं आणि हलकसं हसून म्हणाल्या, ही रात्र आपल्या गुपित राहील, नाही का? मी त्यांच्या डोळ्यात पाहिलं आणि फक्त मान हलवली. मित्रांनो, प्रत्येक कथेमागे एक भावना असते, एक अनुभव असतो. तुम्हाला ही कथा कशी वाटली, हे नक्की कळवा. तुमच्या प्रेमळ समर्थनामुळेच मी अशा भन्नाट कथा तुमच्या समोर आणू शकतो. अजून कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबा. भेटूया पुढच्या कथेत. धन्यवाद.